छत्रपती संभाजीनगर मध्ये असलेल्या ह्या पंढरपूरचे 3 रहस्य माहित आहे का तुम्हाला? जर नसेल माहित तर व्हिडिओ पूर्ण पहा. रामकृष्ण हरी मंडळी, तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की पंढरपूरचे नाव पंढरपूर का पडले? पुंडलिकाच्या भेटीसाठी निघालेल्या विठ्ठल रुक्माई यांना चंद्रभागा नदीच्या तीरासारखा दक्षिण वाहिनी खाम नदीचा तीर दिसला. त्यांनी इथं काही काळ विश्रांती घेतली होती, त्यामुळे त्यांच्या पाऊलखुणा इथं उमटल्या होत्या. त्यामुळे सर्वप्रथम 1964 साली दानशूर व्यक्तीच्या मदतीने जीर्णोद्धार केला या मंदिराचा. इथे तुम्हाला सर्व संतांच्या आणि देवांच्या मूर्ती पाहायला भेटतील. मेन गेट मधून आतमध्ये गेल्यावर समोरच विठ्ठल रुक्माई यांची प्रतिमा आहे आणि या मंदिराचं बांधकाम 1985 मध्ये झालेलं आहे. आणि तिथूनच काही अंतरावर होतं जागृत हनुमान मंदिर. मंदिराकडे जायच्या आधी याची येडीचाळी सुरू झाली आणि तिथला वॉचमॅन मागे लागला तर आहे. मंदिरात जाऊन सगळ्यात आधी तिथं दर्शन केले आणि त्याच मंदिरा शेजारी 2 शिवलिंग आहे आणि त्या दोन्ही शिवलिंगचे दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर. तर येणाऱ्या आषाढी एकादशीला तुम्ही कोण येणारे मंदिराला भेट द्यायला ते नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता लाईक करा.